आणि विराट कोहली तेव्हा अंडर 19 टीमचा कॅप्टन होता आणि विराट कोहली ओपनिंग करत होता तेव्हा आधी न्यूझीलंडचा संघ होता. त्या मॅच मध्ये त्याने 123 नॉट आउट केले आणि मला वाटलं की या मुलाला आपण इंडियाला खेळवायला पाहिजे. तो एवढा छान खेळला, मला वाटतं परिपक्व मुलगा आहे म्हणून त्याला खेळवायला पाहिजे. श्रीलंका दौऱ्यावर चालला होता आणि फक्त वन डेची मालिका होती. तर मला वाटलं की हे आयडियल सिच्युएशन आहे की त्याला आपण टीममध्ये घेऊया. दिलीप आप जसे बोलो वैसे करेंगे, देयर इज नो प्रॉब्लेम एट ऑल. पण गॅरी कसर आणि धोनी म्हणत होते की नको, म्हणून आम्ही बघितलं नाहीये त्याला. आपण ह्यातीच टीम खेळूया. हे कळकळ त्या साऊथच्या बद्रीनाथची होती, तर तो चेन्नई सुपर किंगचा प्लेअर होता, एन श्रीनिवासन टीमचा, तो बाहेर जाणार होता. आणि तसंच झालं. मी विराट कोहलीला टीममध्ये घेतला आणि बद्रीनाथ बाहेर गेला. एन श्रीनिवासन तर ते बीसीसीआय ट्रेजर होते, तर ते वैतागले कारण त्यांचा प्लेअर बाहेर गेला म्हणून. आणि त्याने मला विचारलं की तू बद्रीनाथ कसा बाहेर काढला. तर मी म्हटलं मी अशा टीममध्ये मी असा गेलो होतो इमर्जिंग प्लेयर्समध्ये आणि हा विराट कोहली एक्सेप्ट टॅलेंटेड प्लेअर आहे, आपण त्याला म्हणून त्याला टीममध्ये घेतलाय. पण बद्रीने तामिळनाडूसाठी 800 रन केले, म्हणजे त्याला चान्स मिळेल. तो कधी चान्स मिळेल, पण तो 29 वर्षाचा आहे, म्हणजे जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, ते मी सांगू शकत नाही. तर दुसऱ्या दिवशी ते श्रीकांतला घेऊन, शरद पवार आमचे अध्यक्ष होते, त्याला घेऊन तिकडे गेले श्रीकांतला घेऊन आणि मला घरी पाठवला. दॅट वॉज द एंड ऑफ माय करिअर एज अ सिलेक्टर.